नांदगाव तालुक्यातून काळीज हादरवणारी, नात्यांना काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जन्म देणाऱ्या बापाचा स्वतःच्या मुलानेच निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या पिनाकेश्वराच्या पावनभूमीवर वसलेल्या जातेगाव तालुका नांदगाव येथे हा अंगावर शहारा आणणारा प्रकार घडला आहे। मयत नाव विठ्ठल तुकाराम गायकवाड, वय 58 वर्ष। आरोपी श्रीकृष्ण विठ्ठल गायकवाड, मयताचा स्वतःचा मुलगा। शनिवारी रात्री नियोजित आरोपी श्रीकृष्ण गायकवाडने गाढ झोपलेल्या जन्मदात्या बापावर लोखंडी पाईपने हल्ला चढवला। डोक्यावर, तोंडावर, ओठांवर अत्यंत अमानुषपणे मारहाण करत वडिलांचा जागीच मृत्यू घडवून आणला। या प्रकरणी जगन्नाथ नामदेव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 8/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा आरोपी पोलिसांच्या कडक चौकशीत पोपटासारखा बोलू लागला। आरोपीची कबुली, माझे वडील कायम दारू पिऊन त्रास द्यायचे, त्या त्रासाला कंटाळून मी त्यांचा खून केला। पण प्रश्न असा आहे की आईवडिलांनी किती श्रद्धेने मुलाचे नाव श्रीकृष्ण ठेवले असेल, वंशाचा दिवा व्हावा म्हणून देवदेवतांना नवस केले असतील, दर्शनासाठी पिनाकेश्वराला मुलाला घेऊन येऊ असे म्हणाले असतील, पण आज त्याच नावाला या कृत्यामुळे कलंक लागला आहे। उल्लेखनीय म्हणजे न्यायडोंगरी परिसरात 2 वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच खून प्रकरणाचा छडा काही तासात लावणारे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी होत। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून नांदगाव पोलीस सखोल तपास करत आहेत। जन्म देणारा बाप आणि खुनी ठरलेला मुलगा, नांदगाव तालुक्यातील ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे। कॅमेरामन विजय भावसार, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक। पोलीस हवालदार बस्ते यांना जातेगावीतून एक फोनद्वारे माहिती मिळाली की एका इस्माला त्याच्या घरामध्ये छिन्न विच्छिन्न अवस्थेत जखमा केलेल्या आहेत, त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा मृत्यू जो आहे तो घातपाताचा प्रकार आहे अशी आम्हाला माहिती दिली। आणि त्यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस सगळ्या ताफ्यासह आम्ही घटनास्थळी हजर झालो। घटनास्थळी हजर झाल्यानंतर त्या मृतदेहाला बघितलं तर त्याचा जो डोक्याचा भाग होता त्याच्यावर अतिशय गंभीर जखमा झालेल्या होत्या। त्याच्या तोंडावर आणि त्या दात वगैरे पडलेला दिसला आणि अशा गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेल्याचं आम्हाला जे काही चित्र दिसलं। त्याच्यानंतर आम्ही सगळी गावात अधिक माहिती घेतली, घटना का घडली असावी आणि या घटनेमागे कोण आरोपी आहेत याचा शोध घेतल्यानंतर आम्हाला काही हालचालीवरून असं समजून आलं की याच्यामध्ये संशयित जो आहे तो याचा मुलगा आहे असं समजलं। तेव्हा त्या मैता जे आहेत विठ्ठल तुकाराम गायकवाड, वय 58 वर्ष, या मैताचा जो मुलगा आहे श्रीकृष्ण उर्फ सावता विठ्ठल गायकवाड, याला मी ताब्यात घेतलं आणि विश्वासात घेऊन विचारपूस केलं। विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली की माझे वडील दारूचे व्यसनी होते, सातत्याने सकाळ ते संध्याकाळपर्यंत दारू पित असायचे आणि मला, आईला नेहमीच शिवीगाळ आणि मारहाण करायचे। आम्ही त्याला त्रस्त झालो होतो आणि त्या त्रस्त झाल्यामुळे मला शनिवारी त्यांनी इलेक्ट्रिक शॉक देऊन ठार मारण्याची देखील कृती केली होती असं त्याने बोलून दाखवलं आणि त्यामुळेच मी रात्री वडील झोपी गेलेले आहेत याची खात्री झाली आणि खात्री झाल्यानंतर आमच्या घरामध्येच लोखंडी जो रॉड होता तो लोखंडी रॉड त्याच्या डोक्यात टाकून त्याचा खून केला अशी त्यांनी कबुली दिली। त्याच्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला अटकेची कारवाई करून मान्य न्यायालयात त्याला हजर करणार आहोत आणि सदर घटनेबाबत आणि गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेब, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। धन्यवाद।